जय गजानन माऊली. मित्रांनो, कल्पना करा, एक अशी विहीर जी तब्बल 12 वर्ष पूर्णपणे कोरडी ठणठणीत पडली होती, जिथे पाण्याचा एक थेंबही उरला नव्हता. गावकऱ्यांनी तर आशाच सोडून दिली, पण एका थोर संतांचे पाऊल तिथे पडते आणि काही सेकंदातच त्या कोरड्या जमिनीत पाण्याचे जिवंत झरे फुटतात. हा कोणत्या काल्पनिक चित्रपट नाही बरं का, तर संतांच्या भूमीत घडलेला एक जिवंत चमत्कार आहे. हा चमत्कार कुठे घडला आणि आज ती विहीर कोणत्या अवस्थेत आहे, चला जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे ह्या विहिरीमागची कथा आणि इतिहास, आणि हे पण सांगणार आहे की इथे तुम्हाला कसं पोचायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ऐका या विहिरीची कथा. हे पवित्र ठिकाण आहे अकोला जिल्ह्यातील अकोटजवळील अकोली जहागीर. आजपासून 1,400 वर्षापूर्वी, म्हणजेच गजानन महाराजांच्या काळात, तो काळ होता 1888. या गावात भास्कर पाटील जायले नावाचे एक सधन शेतकरी राहत होते. भास्कर पाटील यांच्या शेतात एक विहीर होती, पण दुर्दैवाने गेल्या 12 वर्षापासून ती अगदी कोरडी पडली होती. उन्हाळ्याचे दिवस होते आणि संपूर्ण परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली, आणि त्यात विदर्भाचा उन्हाळा तुम्हाला तर माहितीच आहे. मग काय आला, एकदा संत गजानन महाराज आपल्या काही शिष्यासह फिरत फिरत भास्कर पाटलांच्या या शेतात आले. दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. महाराजांना तीव्र तहान लागली. महाराजांनी भास्कर पाटलांना पिण्यासाठी थोडे पाणी मागितले, पण भास्कर पाटील थोडे गर्विष्ठ स्वभावाचे होते. त्यांनी महाराजांना उपवासाने म्हटले, महाराज, इथे पाणी कुठे शोधताय? ही विहीर 12 वर्षापासून कोरडी आहे. इथे पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही. हवे असेल तर पुढे गावात जाऊन पाणी प्या. भास्कर पाटलांचे हे शब्द ऐकून महाराज शांत झाले. त्यांनी विहिरीकडे पाहिले आणि भगवंताचे ध्यान केले. महाराजांनी विहिरीच्या काठावर उभे राहून विठ्ठल नामाचा गजर केला, आणि त्याच क्षणी निसर्गाने आपला नियम बदलला. तब्बल 12 वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीच्या तळापासून अचानक पाण्याचे झरे उंचमळूवर उभी येऊ लागले. पाहता पाहता विहिरीचा तळ गोड आणि शुद्ध पाण्याने भरून गेला. हा अनुभव, चमत्कार पाहून पाटलांचा गर्व गळून पडला. ते थेट महाराजांच्या चरणावर लीन झाले आणि त्यांचे ते पटशिष्यच बनले. मित्रांनो, या महान लीलेचे वर्णन संत कवी दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथाच्या 7व्या अध्यायात अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेले आहे. आज या पवित्र विहिरीला शांतिवन अमृततीर्थ म्हणून ओळखले जाते. हे स्थान श्री गजानन महाराज संस्थान शेगावची एक अधिकृत शाखा आहे. या विहिरीच्या भोवती आता एक सुंदर मंदिर आणि आश्रम उभारण्यात आले आहे. आजच्या काळातही या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करायची पण एक छान प्रथा आहे की बोलतात, आम्ही लहान होती त्यावेळेला असे डायरेक्ट विहिरीला दोर बांधून अशी बादली टाकून आतमध्ये टाकायचं आणि तिथेच पाणी असं अंगावर घ्यायचं. पण आता इथली व्यवस्था इतकी छान झालेली आहे. आता यांनी असे मोठे मोठे बाथरूम तिथे बनवलेले आहे. बाथरूमच्या आतमध्ये असे 10 ते 12 नळ आहेत, बादल्या आहेत, जेणेकरून तुम्ही छान आंघोळ करू शकता. प्लस चेंजिंग रूम पण आहे. आधी ही व्यवस्था नव्हती इथे. तर पुरुषांसाठी वेगळं, लेडीजसाठी वेगळं, आणि असं छान केलेलं आहे. आणि जर का तुम्ही अधिक महिन्यात गुरुपुष्य अमृत योग, असे जे ऋषीपंचमी, असे जे महाराजांचे हे असतात, त्यावेळी इथे खूप गर्दी असते आणि आंघोळीला इथे महत्त्व आहे. त्याचबरोबर या विहिरीच्या बाजूलाच पाण्यात विहिरीचं पाणी घेऊन नळ केलेले आहे. तिथे तुम्हाला तीर्थ म्हणून हे पाणी मिळू शकतं त्या नळातून. आणि सध्या त्या विहिरीला पूर्णपणे कवर केलेलं आहे जाळीने, कारण की तिथे अशा बायका पूजा वगैरे करून आतमध्ये फूल टाकते, कोणी नैवेद्य टाकते, कोणी प्रसाद टाकतं, तर पाण्याचा खूप घाण वास येतो आणि बाकीचे लोक तेच पाणी तीर्थ म्हणून घेतात. त्याच्यामुळे व्यवस्थापकांनी हे केलं आहे की पूर्ण अशी त्याला जाळी लावून टाकली, म्हणजे आतमध्ये काय पडायला नको. आणि त्याच्या आतमध्ये ना अशी खूप 4-5 कासव आहेत, छान, ती पण आम्ही बघितली. आता इथे यायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. अकोली जहागीर येथे येण्यासाठी अकोला किंवा अकोट हे मुख्य केंद्र आहे. हे ठिकाण अकोट अंजनगाव मुख्य रस्त्यावरून आतमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला अंजनगाव रस्त्याने जावं लागेल आणि तिथे फाट्यावरून आतमध्ये जावं लागेल. तर तुम्ही शेगाव किंवा अकोला जिथेही कुठे असाल, तिथून तुम्ही आधी पहिल्यांदा डायरेक्ट अकोटला या. अकोटवरून तुम्ही एखादा ऑटो बुक करा, कारण की जर तुम्ही बसने गेलात तर ते तुम्हाला फाट्यावर सोडतील आणि आतमध्ये तुम्हाला जायला प्रॉब्लेम येईल, आणि तिकडून येताना पण प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा तुम्ही अकोटवरून ऑटो बुक करा आणि तो तुमचा प्रायव्हेट ऑटो घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. छान दर्शन घेऊन पुन्हा त्या ऑटोमध्ये परत येऊ शकता.
तर हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याच्याबरोबर तुम्हाला जायचं आहे त्याच्याबरोबर शेअर पण करा. आणि हो, जर का तुम्ही दुरून येत असाल आणि शेगावला बरेच जण येतात मुंबई पुण्यावरून, तर एक दिवस एक्स्ट्रा काढून माझ्या मंडळातील एकदा इथे व्हिजिट करा, तुम्हाला नक्की बरं वाटेल. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली.